सत्यनारायण पूजा आणि पूजेसाठीचा हा प्रसाद हा खरंच खूप वेगळा असतो. इतर वेळेला साधासा लागणारा हा शिरा सत्यनारायण पूजेच्या दिवशी या प्रसादाची चव मात्र वेगळीच असते, नाही का? या प्रसादात सर्व साहित्याचं प्रमाण सारखंच असतं, म्हणजेच इक्वल. तसंच नवरा बायकोचं नातंसुद्धा असतं. लग्नानंतर सर्वात आधी दोघांनी एकत्र येऊन केलेली पूजा म्हणजे सत्यनारायण महाराजांची पूजा. लग्न अरेंज असू देत नाहीतर मग ते लव असू देत, दोघांनी एकत्र येऊन केलेल्या गोष्टींना संसार असं म्हणता येईल. त्यात एकमेकांबद्दलचं आदर, प्रेम, विश्वास, भावना, काळजी आणि आकर्षण या सर्व गोष्टी इक्वली असतील तर नातं घट्ट होत जातं. कुठलीही गोष्ट लगेच होत नाही, हळूहळू गोष्टी घडत जातात आणि येत जातात. त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे एकमेकांची असलेली साथ. आज माझ्या वाढदिवसादिवशी आम्ही सत्यनारायण महाराजांची पूजा केली. भारतातून गुरुजींनी व्हिडिओ कॉलवर पूजासुद्धा सांगितली. त्याचप्रमाणे जसं गुरुजींनी सांगितलं तशी ही पूजा झाली आणि खरंच खूप छान झाली. मनात फक्त ठरवलं होतं की बाप्पा आले तर मग सत्यनारायण महाराजांची पूजासुद्धा करूयात, पण माहीत नव्हतं की इथे कुठल्या गोष्टी अवेलेबल होतील, नाही होतील, सर्व साहित्य मिळेल की नाही हे सुद्धा माहीत नव्हतं. पण खरंच बाप्पालाच काळजी आणि त्याने सर्व गोष्टी अगदी उत्तम घडून आणल्या आणि जवळजवळ सर्वच साहित्य उपलब्ध झालं. त्यात मैत्रिणीने घर बसल्या सत्यनारायण देवांचा फोटोसुद्धा आणून दिला. खरंच परदेशात अशी माणसं मिळणं म्हणजे जणू विशेषच आहे. आणि अशा पद्धतीने छान अशी सत्यनारायण महाराजांची पूजासुद्धा झाली. आज माझा वाढदिवस असल्याने माझ्या आहोंनी मला छान असं ओवाळूनसुद्धा घेतलं, कारण इथे तसं मोठं कोणी नाही, त्यामुळे आपणच सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्यातच आनंद माणून घ्यायचा, नाही का? असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.